रामकृष्ण हरी. जीवनाच्या व्यथा ह्या आपल्याला जीवनाच्या कथेमधून लक्षात येत असतात. आजची कथा आहे कर्तव्यनिष्ठता. काय होतं, पूर्वी म्हणजे आत्तासारखं शाळा, महाविद्यालय, कॉलेजेस नव्हते. त्यावेळेस गुरुकुलं होते. गुरु आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत असे. स्वामी परमानंद नावाचे गुरु होऊन गेले. त्यांच्या आश्रमात त्यांच्या अध्ययनाची पद्धत खूप छान होती. तिथे अनेक विद्यार्थी विद्या अध्ययनासाठी येत असत आणि त्यांची कीर्ती ही दूरवर पसरलेली होती, कारण त्यांची शिकवण्यावर श्रद्धा होती. काय होतं, एक दिवस ते शिकवत असताना त्यांच्या घरातून रडण्याचा आवाज येतो, त्यांच्या पत्नीचा. तरी सुद्धा ते शिकवत असतात आणि त्या दिवशी खूप छान बोधकथा, आत्मबोधपर एक कथा ते सांगत असतात. आणि शेवटी त्यांचं अध्ययन संपल्यानंतर ते शिष्य म्हणतात की गुरुमातेचा रडण्याचा आवाज येत होता, आपण बघूयात काय झालंय ते. घरात जातात तर त्यांचा मुलगा हा मरून पडलेला असतो. मग थोड्या वेळात गुरुजी येतात. गुरुजी बघतात. ते विद्यार्थी शिष्य गुरुजींना विचारतात की असं झालं. मग ते गुरुजी शिष्यांना सांगतात, मी जे माझं दुःख आहे ते नंतरही करू शकतो, परंतु प्रथम माझं कर्तव्य आहे, ते कर्तव्य मी केलं पाहिजे. या गोष्टीचं तात्पर्य असं आहे की कर्तव्यनिष्ठता ही भावनेपेक्षा महत्त्वाची आहे. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे. त्यामुळे आपले कर्तव्य करीत राहणे. रामकृष्ण हरी.